सिद्धेश अँड अजय अशी जोडी आपण पाहू शकतायत. मार्कवर गोलंदाज प्रशांत. चौथा सामना एकंदरीत आपण पाहू शकतात. एका बाजूने हार्ड वॉरियर्स, दुसऱ्या बाजूने रॉयल क्रिकेटर्स. रॉयलने टॉस जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जरूर घेतला गेलाय. चला, आमचे जे वरिष्ठ सर आहेत त्यांना विनंती असेल आपण आमच्या व्यासपीठावर विराजमान व्हायचं आणि या मंचाची शोभा आपण वाढवायची आहे. जे आमचे सिनियर सर्स आहेत इथे त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. चला, मॅचला सुरुवात करा. उशीर होणार नाही याची दक्षता घ्या, कारण शेवटचा सामना जास्तीत जास्त षटकांचा आपण खेळवायचा आहे. फायनलचा सामना जो असेल. आणि पंच लेग पंच इथे नाही आहेत. धनु सर कुठे आहेत? कुठे गेले ते? मॅच आहे का त्यांची? पहिला मॅच 2 दिले असते जोडी. विजय सर, एक पंचचा लेग साईडला पंच नाही आहेत, त्यांची मॅच आहे. फक्त एक मॅच ऍडजस्ट करा आपण. येस, पंच आहेत तिथे. लेग पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. मॅचला सुरुवात आहे. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. प्रशांत गुल मार्को सज्ज आहे. एका बाजूने सिद्धेश आणि दुसऱ्या बाजूने असेल अजय. यावेळेस मात्र पहिला चेंडू आकाश मांगेला आमच्या दिशेने वळतायत. वाईट चेंडूचा इशारा. लेग स्टिकला थोडासा मिस करतोय आणि एक धाव ही फलकावर अवांतरच्या स्वरूपात हाताळली जाते. चौथा सामना. एका बाजूने रॉयल क्रिकेटर्स, दुसऱ्या बाजूने हार्ड वॉरियर्स. एक धाव इथे परिपूर्ण केलेली क्षेत्ररक्षक तिथे आहे. स्क्वेअर लेग रिझर्व्ह थोडंसं फंबल होत आहे तर जास्त. आज मात्र क्रिकेट एन्जॉय करायचं आहे, कारण सुसज्ज असं मैदान. जरी तुम्ही खाली पडला तरी तुम्हाला इजा होणार नाही आहेत याची दक्षता घेतलंय, कारण नारंगीचं मैदान का निवडलंय. मागच्या वर्षी आपण पाहिलं होतं तर वसईचं मैदान होतं, खारटन मैदान होतं, परंतु यावेळेस जबरदस्त मैदान आहे नारंगीचं हे मैदान. या मैदानात खेळण्यासाठी सर्व खेळाडू उत्सुक असतात. एक धाव येथे कंप्लीट केला आहे. क्षेत्ररक्षक पुढे सरसावत आहेत, फुटबॉलची आठवण करून देत आहेत, परंतु 2 धावा येथे कंप्लीट केल्या आहेत. 2 धावांशी धाव फलक पुढे जातोय. धावसंख्या 5 धावा या फलकाला येत आहेत. फायनल स्कोर कार्ड 5 धावा या फलकावर लागल्या तर षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे. नितीनजी पुन्हा आमच्या सोबत जॉईंट होतील. यावेळेस मात्र वाईट चेंडूचा इशारा पंच दर्शवत आहेत. लाईन त्यात लेंथने गोलंदाजी करावी लागेल. हेलो, बैटिंग करने हार्ड वॉरियर्स को हार्ड वर्किंग करना पड़ेगा नितिन सर. बिल्कुल सर, हार्ड वर्किंग हार्ड वॉरियर्स. गेंदबाजी करने वाले गेंदबाज. अगली गेंद बल्लेबाज के लिए. बल्लेबाज तैयार. लेफ्ट हैंड बैट्समैन शॉट खेलने की कोशिश, लेकिन कोई मौका नहीं. ये कीपिंग का मौका और जोरदार अपील और ये विकेट. पहली कामयाबी अपने टीम के लिए बॉलर की तरफ से, प्रशांत माली की तरफ से पहला विकेट ले चुके प्रशांत. काफी सक्सेसफुल बॉलर प्रशांत अपनी टीम के हित के लिए बॉलिंग फेंक रहे, बॉलिंग कर रहे. नंबर 3 के प्लेयर प्रशांत, दाहिने हाथ के गेंदबाज, तेज गेंदबाज. काफी जोश भरा हुआ पूरा टीम विकेट का सेलिब्रेशन करते हुए. नए बल्लेबाज प्रकाश, दाहिने हाथ के बल्लेबाज प्रकाश. देखते हैं किस तरह से प्रशांत के गेंदबाजी का सामना करते हैं.
प्रशांत तैयार, प्रकाश तैयार। प्रशांत की अगली गेंद प्रकाश के लिए, ऑफ साइड जाने वाला गेंद, खेलने की कोशिश लेकिन कोई रन नहीं। टीम का रुकता हुआ स्कोर वहीं पे, स्कोर है 6 रन। पहला ओवर अभी भी कंटिन्यू। प्रशांत की अगली गेंद, शॉट खेलने की कोशिश, स्क्वायर लेग की तरफ, 1 रन। दूसरे इनिंग के लिए दौड़ने की कोशिश, दूसरा रन भी लेने के लिए कामयाब। बढ़ता हुआ स्कोर 8 रन। हार्ड वॉरियर्स हार्ड वॉरियर स्पॉन्सर बाय वीएसपी टीम। पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोर 8। नया गेंदबाज नितेश दुबे। नितेश एक जाने माने गेंदबाज। देखते हैं अपनी टीम के लिए कितना विकेट जुटा पाते हैं। नितेश का सामना करेंगे अजय। अजय तांबे। दाहिने हाथ के गेंदबाज और दाहिने हाथ के बल्लेबाज। देखते एक दूसरे का सामना कैसे करते। नितेश के दूसरी ओवर टीम की तरफ से दूसरा ओवर, फील्डिंग सजाते हुए नितेश। कैप्टन माली का कुछ इंस्ट्रक्शन। नितेश की पहली गेंद का सामना करेंगे अजय। अजय देखते लेग साइड पे घुमाया, बॉल कैच हो सकता था लेकिन चौका। मिस फील्डिंग और मिस, ये 4 रन मिल पाए हार्ड वॉरियर को। यंग फाइटर और टीम हैरियर्स, हैरिकेन प्लीज टॉस के लिए पैवेलियन की तरफ आ जाए। कैप्टन्स, दोनों टीम के कैप्टन्स पैवेलियन की तरफ आ जाए। पहला चौका अजय के बैट से निकलता हुआ अपने टीम के लिए 4 रन और जो जुटा पाए। स्कोर बढ़ता हुआ 12 यानी 1 डजन। बैटिंग करती थी हार्ड वॉरियर्स आणि बॉलिंग करती थी रॉयल क्रिकेटर्स की तरफ से रन रोकने की कोशिश, लेकिन मिस फील्डिंग की वजह से 4 रन बिना मतलब के देना पड़ा उनको। दुबे के पहली गेंद पे पहला चौका में लेने के लिए कामयाब हुए अजय। कैप्टन फील्डिंग को वापस सजाते हुए पॉइंट की तरफ लंबे पिंटो को भेज के बाउंड्री रोकने की कोशिश। अगली गेंद नितेश की अजय के लिए, वाइड गेंद मिस कर दिया कीपर की तरफ से। बाउंड्री की तरफ जाने वाला गेंद, 2 रन चुराने की कोशिश लेकिन कोई कॉम्बिनेशन नहीं, 1 ही रन पे। और ये वाइड के साथ और अतिरिक्त रन की वजह से स्कीम का बढ़ता हुआ स्कोर 14। दूसरा ओवर अभी भी जारी। नितेश सामना करेंगे भूपेश। लेग साइड पे घुमाया बाउंड्री की तरफ, अच्छा फील्ड किरण की तरफ से दूसरा रन लेने की कोशिश हो रही है, रन आउट का चांस और मिस कर दिया। रन आउट, कोई जरूरत नहीं यहां पे दौड़ लगाने के, लेकिन बिना मतलब का ये आत्महत्या टाइप का ये विकेट खो दिया अजय ने। लेकिन 1 ही रन यहां पे कहां लेने के लिए कामयाब रहे। हो सकता था दूसरा रन, लेकिन बिल्कुल कॉम्बिनेशन नहीं था दोनों बल्लेबाजों में। शायद उन्होंने थोड़ा स्टडी इनका कम रहा होगा। बिल्कुल सही तरीके से नितेश गेंदबाजी करते समय वाइड बॉल पे फेंकने की कोशिश, लेकिन उसमें भी उन्हें कामयाबी मिली विकेट के लिए। हार्ड वॉरियर्स की तरफ से नया बल्लेबाज केवल मोरे। विरार का ये प्लेयर केवल
बेहतरीन बल्लेबाजी में इनका कोई मुकाबला नहीं करता। नितेश की अगली गेंद केवल के लिए लेग साइड पे जाने वाला गेंद को फाइन लेग की तरफ घुमा के 1 रन चुराने में कामयाब हुए। अपना खाता खोल के केवल ने 1 रन जुटाया अपने टीम के लिए। टीम का बढ़ता हुआ स्कोर 16। दूसरा ओवर अभी भी जारी। नितेश कोशिश कर रहे कि और एक विकेट अगर मिल जाए तो टीम के लिए कामयाबी की तरफ ले जाने के लिए और एक कदम आगे बढ़े। नितेश की अगली गेंद भूपेश के लिए लेग साइड पे जाने वाला गेंद अंपायर ने वाइड घोषित कर दिया। स्कोर बढ़ता हुआ 17। मुझे ऐसा लग रहा है कि नितेश का जो गेंदबाजी है लेग साइड की तरफ ज्यादा है। थोड़ा सा अगर परिवर्तन ना करे तो वाइड गेंद जाने की चांसेस ज्यादा है। सामने वाली टीम का फायदा हो सकता है। नितेश का अगला गेंद भूपेश के लिए लेग साइड पे घुमाया, हवा में उछालता हुआ बॉल एक टप्पी पे बाउंड्री की तरफ और ये 4 रन भूपेश के बैट से। टीम का बढ़ता हुआ स्कोर 21। यहां पे हमारे कल्पेश सर कुछ कहना चाहते हैं। इनकी तरफ से मैं वो बयान करना चाहूंगा कि शायद ये लेग साइड का शॉट हो सकता है किरण की तरफ जाने की वजह से हो सकता है वहां पे बाउंड्री रोकने की कोशिश की, लेकिन कोई मौका नहीं मिला उनको। किरण तेरवनकर काफी चुस्त खिलाड़ी यहाँ के। अगली गेंद नितेश की भूपेश के लिए ऑफ साइड जाने वाला गेंद बीट कर दिया बॉल को। पॉइंट पे खेलने की कोशिश लेकिन कोई मौका नहीं। स्कोर वहीं पे रुका हुआ। कामयाब नितेश गेंदबाजी में 1 विकेट के साथ में, लेकिन अभी इनका जो तरीका है उसको रोकने का। अगली गेंद वापस लेफ्ट स्टंप छोड़ के जा रही है वापस। अंपायर ने इसको वाइड घोषित कर दिया। काफी महंगा ओवर भी बोल सकते हैं नितेश का। टीम के लिए खतरनाक सिग्नल बोल सकते हैं। हार्ड वॉरियर्स के लिए ये बेहतरीन मौका है क्योंकि गेंद बढ़ रही है। वापस उछाल के वो लेग साइड खेलने की कोशिश, लेकिन ऑफ स्टंप कवर करने की वजह से कोई इशारा नहीं अंपायर की तरफ से। वहां अंपायर ने वाइड घोषित कर दिया। लेस टाइम मोर देन 1 फीट छोड़ के जाने की कोशिश, गेंद की वाइड घोषित कर दिया। वाइड बॉल। स्कोर बढ़ता हुआ टीम का 24 रन। बड़ा स्कोर, बड़ा क्रिकेट। मैं एक रिक्वेस्ट करना चाहता हूं कि जो भी अंपायर डिसीजन रहेगा उसको बिल्कुल अगेंस्ट ना जाए। अंपायर डिसीजन द फाइनल डिसीजन। मैनेजमेंट की तरफ से ये आपको एक इंस्ट्रक्शन है, प्लीज फॉलो द डिसीजन। नितेश की अगली गेंद खेलने की कोशिश, पूरे होश हवाज में शॉट करने की कोशिश, लेकिन कोई रन नहीं, कोई मौका नहीं। नितेश अपना ओवर खत्म करते हुए गेंद को ऑलिवर के हाथ में देते। नए गेंदबाज की तलाश। रितेश पाटील। चला टॉस केला जाईल 2 संघामध्ये। ये संघ एका बाजूने संघ असेल स्कोर 24। नितिन सर ज्वाइन किए हुए। मैं चला यंग एका बाजूने 24 यंग फायटर 11 अँड टीम हरिकेन या 2 संघामध्ये टॉस केला जातोय। विजयजी साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय 2 संघामध्ये। पहले बारी का आखिरी ओवर यानी तीसरा ओवर लेके आ रहे हो ऑलिवर। तर टॉस जिंकलाय फायटर संघाने। प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जरूर घेतला गेलाय। फाइटर ने टॉस जीत लिया। मैं नितिन जी को गुजारिश करूंगा कि वो अगले खेल के लिए मैं नहीं रहूंगा। थोड़ा सा कोशिश रहे, थोड़ा एडजस्टमेंट रखे। बीच बीच में मैं आता रहूंगा क्योंकि मुझे टीम ने खेलने का मौका दिया है। देखते हैं उसमें क्या कमाल कर पाता हूं। अगली गेंद लास्ट ओवर टीम की तरफ से ऑलिवर। लंबा चौड़ा और फिटनेस। ऑलिवर अपनी टीम के लिए क्या करते हैं अभी देखते हैं। ऑलिवर का सामना करेंगे भूपेश, दाहिने हाथ का बल्लेबाज।
उछाल के खेलने की कोशिश, कीपर के पीछे से गेंद जाती हुई बाउंड्री की तरफ, दौड़ते हुए किरण ने अच्छे से फील्ड करने की कोशिश, लेकिन कोई मौका नहीं। यहां पे बाउंड्री की तरफ जाते हुए बॉल 2 रन लेने में के लिए कामयाब। तीसरा रन के लिए दौड़ केवल कोशिश में, लेकिन 3 रन यहां पे आसानी से कंप्लीट किया। और स्ट्राइक रोटेट करते हुए केवल स्ट्राइक एंड पे ओवर का दूसरी गेंद फेंकेंगे। थैंक यू। थँक्यू. लेग स्टिकला सोडून जाणार चेंडू पंचांच्या दिशेने वलटायचं. धावसंख्या 1ने फ्लाय होईल. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 28 रन्स, 28 धावा या धावफलकावर. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चेंडू अवांतर. धावसंख्या 29 धावा. 29 रन स्कोर कार्ड. यावेळेस मात्र पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे इथे, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न जरूर केलाय. 2 धावा वाचवण्याचा प्रयत्न केलाय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? आणि 3 धावाही पूर्ण केल्या. त्या धावसंख्या जाऊन पोहोचतोय 32 रन्स, 32 धावा या फलकावर. अजूनही 4 चेंडूचा खेळ शेष आहे. 32 धावा फलकावर. 32 धावा धाव फलकावर जरूर लागल्या जात आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 4 चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे. पुन्हा एकदा पंचाकडे लाऊड अपील आणि विकेटचं पतन होत आहे. विकेट क्रमांक पाहायला मिळतोय. 3 गडी बाद होत आहेत. 32 धावसंख्या धाव फलकावर. चला फलंदाचं नाव सांगा. फलंदाचं नाव सांगा. हार्दिक. शपलवून करण्याचा प्रयत्न केलाय. डॉट चेंडू येतोय. चांगला कमबॅक करतोय गोलंदाज. शेवटचे 2 चेंडू आहेत. 32 धावा या फलकावर लागल्या आहेत. 32 रन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. यावेळेस मात्र उडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक जाईल खाली येतोय. जेल सुटला जातोय शेवटच्या मोमेंटला आणि 2 धावा ते कंप्लीट केल्या जात आहेत. 34 धावा फलकावर. 34 रन स्कोर कार्ड. 34 धावा धाव फलकावर. शेवटचा चेंडू असेल. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. अंतिम चेंडू. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावासाठी फलंदाज बाद होतोय. एकच धाव कंप्लीट असेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 35 धावा. 36 टार्गेट. 36 धावांचं लक्ष असेल विजयासाठी.
36 रन टार्गेट. 12चे सरासरी प्रतिषटक धाबा उभ्या कराव्या लागतील. मॅच क्रमांक 4. एका बाजूने हार्ड वॉरियर्स, दुसऱ्या बाजूने रॉयल क्रिकेटर्स, या दोन संघामध्ये ही लढत पाहायला मिळते. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या, उशीर होणार नाहीये. 12च्या सरासरी प्रतिषटक तुम्हाला धाबा उभ्या कराव्या लागतील. नेक्स्ट मॅच एका बाजूने टीम हॅरिकॉन, दुसऱ्या बाजूला टीम असेल चला मॅचला आता सुरुवात करायची आहे. चला मॅचला सुरुवात करायची आहे. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. चला स्पीडअप करा. 36 धावांचं लक्ष्य आहे विजयासाठी. 12च्या सरासरीने प्रतिषटक तुम्हाला धावा उभ्या कराव्या लागतील. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं हे मैदान सुसज्ज असं मैदान पाहायला मिळतंय. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 9 क्रमांकाची जर्सी, 28 क्रमांकाची जर्सी. चला एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत या, जेणेकरून नावं आम्हाला समजतील. फलंदाज करणारा संघ अपूर्व पांडे एका बाजूने, नितेश अशी जोडी. तर हृदय गोलंदाज मार्कवर सज्ज झाला. एक छोटा गोलंदाज गोलंदाज मार्कवर. 18 चेंडू आणि 36 धावांचं टार्गेट जरूर ठेवलं गेलंय. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅचला सुरुवात होतोय. पहिला चेंडू फुलल्यांचा चेंडू होता. पायाने अडवण्याचा प्रयत्न जरूर केलाय. एक धाव इथे परिपूर्ण पाहायला मिळतंय. तर पहिल्या चेंडूवर सिंगल येते. धावसंख्या 1 धाव ही फलकावर पाहायला मिळते. 36 धावांचं टार्गेट जरूर ठेवलं गेलंय. 12च्या सरासरी प्रतिषटक धावा तुम्हाला उभ्या कराव्या लागतील. पुन्हा एकदा फुलल्यांचा चेंडू होता. ऑनसाइडला घेण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक पुढे येतोय, क्षेत्ररक्षण करतोय. तत्पूर्वी एकच धाव असेल. धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती 2 धावा या धावफलकावर. 2 चेंडू आणि 2 धावा. 2 चेंडू 2 धावा धावफलकाला लागताय. 36 धावांचा पाठलाग होतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. सिंगल येतंय. सिंगलच्या सहाय्याने धावफलक 3 चेंडू आणि 3 धाब्यांची आवश्यकता आहे. एक मोठा फटका येणं गरजेचं आहे प्रतिषटक, कारण 12च्या सरासरी प्रतिषटक तुम्हाला धावा उभ्या करायच्या आहेत. 3 चेंडू 3 धावा या फलकाला लागल्या जातात. षटक क्रमांक पहिलं हृदय मात्र सुपर गोलंदाजी करतोय. 3 चेंडू 3 धाबा, 36 धावांचा टार्गेट. शावेस मात्र सुपर गोलंदाजी. बॅटला चेंडू जरूर लागला होता, परंतु धाव मात्र येत नाहीये. 4 चेंडू आणि 3 धावा अशी सिच्युएशन आपण पाहू शकतायत. एखादा मोठा फटका येईल का? प्रयत्न करावे लागतील. मेहनत, कष्ट, परिश्रम सर्व काही तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. शेवटचे 2 चेंडू षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. 4 चेंडू आणि 3 धावा धावफलका लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून कलात्मक लॉंग परिजन क्लिअर करतोय. चेंडू सरळ निघून जातोय. सी मारशा पार चौकार येतोय. सात धावा फलका. नितेश यांच्या बॅटमधून मात्र ही चौकार
आणखीन एक चौकार येतोय तर या सरासरीच्या दिशेने वाटचाल करेल असं म्हणा हरकत नाही आहे, कारण 12च्या सरासरी प्रतिषटक तुम्हाला 36 धावाचं टार्गेट पार करावं लागेल. धावसंख्या 7 धावा या फलकावर. अंतिम चेंडू असेल. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे. यावेळेस माझा फुललेंचा चेंडू होता पण तो चेंडू फळीचा संपर्क झाला नाहीये. थोडेसे नाराज जरूर आहेत नितेश. एक षटकाची समाप्ती झाली. 7 धावा या फलकाला लागल्यात आहेत. आता येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 12, 12 आणि 29चं समीकरण. आवश्यकता 12 गेंदे 29 रनों की जरूरत. विशाल वरता गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. 12 चेंडू आणि 29 धावा. आता 15च्या सरासरीने तुम्हाला धावा उभे करावे लागतील. 14.5ची सरासरी. गोलंदाज विशाल. अपूर्वाला जबाबदारी घ्यावी लागेल. हवाई स्ट्रोक खेळणे होंगे आपको. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. क्षेत्ररक्षक पण बाउंस क्षेत्ररक्षण करतोय. तत्पूर्वी सिंगलने काम होणार नाहीये, फक्त स्ट्राईक रोटेट असेल. 8 धावा धाव फलकावर. 11 चेंडू आणि 28 धावा. जबाबदारी असेल नितेश यांच्या खांद्यावर. हवाई सफर येथे घडवावे लागेल. 10 गेंदे. एकच बॉल झाला ना. 11 गेंदे 28 रनों की जरूरत. 11 चेंडू 28 धावा असं समीकरण पाहायला मिळतंय. गोलंदाज विशाल वर्तक गोलंदाज मार्कवर सज्ज होईल. जबाबदारी असेल नितेश यांच्या खांद्यावर. धावा येऊ शकतात. धावा मी करू शकतो. आत्मविश्वास कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये असायला हवा. यावेळेस मात्र उडवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. सुपर झेल टिपला जातोय. नितेश बॅक टू द डग आउट. 8 या धावसंख्येत लागतोय पहिला धक्का. तर पहिला गडी बाद झालाय 8 या धावसंख्येवर. प्रशांत जबाबदारी असेल प्रशांतच्या खांद्यावर, ज्याने चांगली गोलंदाजी केली होती. प्रशांत माळी हलक्या त्याने दिशाने यांचं काम केलंय. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल होतात. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न जरूर करावा लागेल. इथे मात्र यस नो अँड वेट शब्द खूप महत्वाचे होते. जर पहिली धाव तुम्ही जोरात घेतला असेल तर दुसऱ्या धाब्यासाठी नक्कीच 2 धावा मिळाल्या असत्या, परंतु सिंगलने समाधान व्यक्त करतायत. धावसंख्या 9 धावा या फलकावर. अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे. हवाई सफर. अपूर्वा बड़े स्ट्रोक खेलने होंगे आपको. क्षेत्ररक्षक आहे. सुपर झेल टिपला जातोय. शॉर्ट फायलिंग रिझन मध्ये. विकेट क्रमांक 2. 9 या धावसंख्येवर दुसरा धक्का लागतोय. यस डीजे. आठ चेंडू आणि 27 धावांची आता आवश्यकता आहे. हवाई सफर येथे घडवावे लागेल. 8 गेंदे 27 रनों की जरूरत. विशाल प्रयत्न जरूर चांगला केला होता, परंतु प्रयत्नाला यश आलं नाहीये. चेंडू फळीचा संपर्क झाला नाहीये. 7-27 आता समीकरण. 7 चेंडू 27 धावा. हवाई सफरच तुम्हाला इथे घडवावा लागेल.
7-27 समीकरण. गोलंदाज गोली मार्कवर सज्ज होतोय. 26 पंच आमच्या दिशेने वळतील. 1+1 2 धावा येतात. आता 7 चेंडू आणि 25 धाब्यांची आवश्यकता. वाईड आणि एक बाईची 2 काढले. 1+1 झाले. 7 चेंडू आणि 25 धाब्यांची आवश्यकता. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. 1 धाव इथे कंप्लीट केली जात आहे. धावसंख्या जाऊन पोहोचेल 12 धावा या फलकावर. आता चेंडू आहेत 6 आणि 24 धावांची आवश्यकता. 6 गेंदे 24 रनों की जरूरत. तत्पूर्वी जाऊया डीजे ऑपरेला एक संधी देऊया. वाजेव या फलक्यावर 6 चेंडू आणि 24 धाब्यांची आवश्यकता. 4 बिग हिट करावे लागतील. तुमच्याकडे 6 चेंडू आहेत. सुपर गोलंदाजी. पहिला चेंडू डॉटच्या स्वरूपात हाताळला जातोय. मिस्टर राजू बन गया जंटलमॅन. अजूनही 5 चेंडू आहेत. 24 धाब्यांची आवश्यकता. 4 बिग हिट करावे लागतील. क्या बात आहे. सुपर गोलंदाजी होत आहे. आता प्रत्येक चेंडूवर षटकार. 4 चेंडू आणि 24 धावा. हार्ड वॉरियर्स अँड रॉयल क्रिकेटर्स असा हा सामना आपण पाहायला मिळतोय. सुपर कामगिरी केलंय. क्या बात आहे. सुपर गोलंदाजी. 3 चेंडू डॉटच्या स्वरूपात हाताळले जात आहेत. राजू सुपर कामगिरी करतायत. शेवटचे 3 चेंडू 24 धाब्यांची आवश्यकता आहे. यावेळेस पंचामच्या दिशेने वळतायत. धावसंख्या 1 ने फ्लाय होईल. 13 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा डॉट चेंडू. 4था चेंडू निर्धावच्या स्वरूपात. फक्त 1 धाव खर्च केले अवांतरच्या स्वरूपात. एकतरी षटकार लगावेल का? फलंदाज प्रयत्न करतायत परंतु चेंडूपर्यंत संपर्क होत नाहीये. यंग फायटर्स 11 अँड टीम हरिकेन या 2 संघामध्ये लढत असेल. पुन्हा एकदा डॉट चेंडू. आता शेवटचा चेंडू आहे. हाही डॉट चेंडू जाईल का? परंतु एक अवांतरच्या स्वरूपात धाव आलंय. राजू सुपर कामगिरी करतोय. ऑन साइडला करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. वनबाउंड क्षेत्ररक्षण होतंय. तत्पूर्वी सिंगल. इथे विजयश्री प्राप्त करतोय तो संघ पाहायला मिळतोय. हार्ड वॉरियर्स ज्याने मात्र हार्ड वर्क केलं या मॅच मध्ये. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय.